आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत व्हॅलेंटाईन डे स्पेशल स्टोरी। दोन बायका असल्यावर काय काय फजिती होते हे आतापर्यंत आपण अनेक वेळा सिनेमात, मालिकात, नाटकांमध्ये पाहिलं असेल, पण यातून आता आमदारही सुटलेले नाहीत। त्यांच्या दोन बायकांची फ्रीस्टाईल हाणामारी अगदी उघड्यावर रंगली। पहा ही दोन बायकांमधील फ्रीस्टाईल। केळापूर आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजू तोडसाम ही त्यांची लग्नाची पहिली बायको अर्चना आणि पती पत्नी और वो मधील ही कथित दुसरी बायको प्रिया शिंदे। पांढरकवडा येथे दोघी एकमेकांसमोर आल्या। दोघींमध्ये फ्रीस्टाईल झाली। पहिली पत्नी गावाकडची कणखर, पेशानं शिक्षिका, तिने शहरी प्रियाचं डोकं पोलिसांसमोर गाडीवर आपटलं। इतकंच नव्हे तर आमदार राजू तोडसामच्या आईनेही प्रियाला चपलेचा मार दिला। बघा कशी रंगली ही फ्रीस्टाईल। पोरा आहे म्हणलं दिले पोरा असल्या की सोडची ती नाही होत का? कसं होते दिवस कुठे घेतले सांगा ना। कुठे घेतले दिवस कोणी सांगते का? मंगळवारी रात्री 10 वाजता वाय पॉइंट येथील जलपर्णी हॉटेल समोर हा प्रकार घडला। यावेळी या नेत्यालाही प्रसाद मिळाल्याचं समजतंय। मारहाणीनंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं, मात्र नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्यानं तक्रार दाखल झाली नाही। राजू तोडसामच्या पहिल्या पत्नीनं घटस्फोट झाल्याचा दावा फेटाळून लावलाय। ती सध्या राजू तोडसामच्याच घरात 2 मुलं आणि सासू बरोबर राहते। ती जर यांना म्हणत असेल की हा माझा नवरा आहे, मग अशा प्रत्येकच पदाधिकारी मग म्हणायच्या की त्याच्या गाडीवर बसली का हा माझा नवरा आहे, त्याच्या गाडीत बसली का हा माझा नवरा आहे। तिचे काम असं असेल, माझ्या सुनपाशी मी राहिलीच नसते, काही भांडण नाही, झगडत नाही, वाद नाही, काहीच नाही। तिनं कसं काम असं आणि कसं काही माहिती। पती पत्नीच्या नात्यामध्ये आलेली ती म्हणजे ही प्रिया शिंदे मारहाणीमुळे जखमी झालीये। आता तिचा दावा ऐका। आणि मी पण आम्ही दोघांनी लग्न केलं, तर आम्ही दोघांनी एकमेकांवर प्रेम केलं, लग्न केलं, ते तिच्यापासून पूर्णपणे सेपरेट झाले आणि त्याच्यानंतर लग्न केलं। त्याच्यामुळे मला वाटत नाही की फक्त एक आता त्यांचं पॉलिटिकल करिअर खराब करण्यासाठी हा सगळा तमाशा करावा म्हणून, कारण आज ते आमदार आहे म्हणून आज मीडिया इथे। घरवाली आणि बाहेरवाली मधला वाद घरातून रस्त्यावर आला। दोघींच्या फ्रीस्टाईलमुळे भाजपची चांगलीच बेअबूत झाली आहे। आमदार राजू तोडसामवर द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, त्यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारींनी केली आहे। अन्यथा 16 फेब्रुवारी रोजी पांढरकवडा दौऱ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात आपण तोडसाम यांच्या पहिल्या पत्नी आणि आईसह प्रकरण नेऊ असा इशाराही तिवारी यांनी दिलाय। आता दोन बायकांमधल्या फ्रीस्टाईलमुळे आमदार राजू तोडसामची चांगलीच फजिती झाली आहे हे निश्चित। विवेक गवांदे, TV9 मराठी, यवतमाळ। आई आई ग